थंडीच्या दिवसामध्ये आपण आवर्जून शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ तर नेहमी बनवतोच। त्यामध्ये आवर्जून आपण डिंक्याचे किंवा सुक्या मेव्याचे लाडू किंवा तिळाचे किंवा अगदी मेथी नाचणीचे लाडू हे तर नेहमी बनवतोच। यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा तर भेटतेच आणि पौष्टिकता देखील भेटते, पण त्यासोबतच जर आपल्या केसांचे आरोग्य ठेवणारे आणि केस गळती थांबवणारे जर आपण लाडू बनवले तर काही बातच वेगळी आहे। तर आज आपण शरीराच्या पोषणासोबतच केसांची काळजी ठेवणारे हे जवसाचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत। आणि शिवाय यामध्ये मी एक थेंबभर देखील तुपाचा वापर केलेला नाही आणि शिवाय कोणत्याही महागड्या ड्रायफ्रूटचा देखील इथे वापर केलेला नाही, तरीही हे लाडू खूपच पौष्टिक असे तयार झालेले आहेत। तर नमस्कार, मी दीपा, किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर चला उशीर न करता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आता सर्वात अगोदर एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि या वाटीने इथे मी पाऊण वाटी गावरान जवस घेतलेले आहेत। आणि नेहमीच तुम्ही तुमच्या जेवणामध्ये तोंडी लावायला चवदार खमंग ही जवसाची चटणी तर बनवलेलीच असेल, पण जवसाच्या चटणीसोबतच तुम्ही याचे लाडू देखील पौष्टिक असे बनवू शकता। आता हे जवस साधारण 3 ते 4 मिनिटांपर्यंत म्हणजे कच्चेपणा जाईपर्यंत आणि याचा हलकासा रंग बदलेपर्यंत मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे आहेत। याचा हलकासा किचनमध्ये सुगंध दरवळायला लागला आणि हलकेसे तडतड उडायला लागले की समजायचं की आपले जवस भाजून तयार आहेत। आणि शिवाय आपल्या रोजच्या जेवणामध्ये थोडे का असेना पण जवस असायलाच पाहिजेत। आणि जवसामुळे सांधेदुखीचा त्रास खूपच कमी होतो आणि सोबतच जवस खाणे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूपच चांगले आहे। आणि सोबतच तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे जवसाचे लाडू देखील आवर्जून करून खाऊ शकता। आणि या बियांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे तुमची पचनक्रिया गतिमान होते। तुम्ही याचे लाडू बनवून खाल्ले तर हाडे देखील खूपच मजबूत होण्यास मदत होतात। आता तुम्ही पाहू शकता याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि हे जवस तडतड करत उडायला लागलेले आहेत, म्हणजेच इथं समजायचं की आपले जवस व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, पण जास्त यांचा रंग देखील बदलू द्यायचा नाही आणि जास्त वेळ देखील भाजून घ्यायचे नाहीत। गॅस बंद केलेला आहे आणि हे जवस एका प्लेटमध्ये काढून गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। पुन्हा त्याच कढईमध्ये इथे मी सारख्याच वाटीने पाऊण वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत। आता हे तीळ देखील मंद आचेवर आणि याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत एकसारख्या रंगावर सतत हलवत एकसारखे भाजून घ्यायचे आहेत। आणि भाजताना जास्त घाई करायची नाही, जर तुम्ही असा जास्त रंग बदलू दिला तर हलकेसे कडवट लागू शकतात। आता हे तीळ देखील आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत। जसं की थंडीच्या दिवसामध्ये शरीरात उष्णता टिकून ठेवण्यासाठी आपण गरम पदार्थाचा आपल्या आहारामध्ये समावेश आपण नेहमी करतो आणि हे तीळ शरीराला गरम पडतात, त्यामुळे या तिळाचा यामध्ये समावेश केलेला आहे। आता साधारण 3 ते 4 मिनिटांपर्यंत हे तीळ देखील हलकासा रंग बदलेपर्यंत आणि याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत एकसारख्या आचेवर मी भाजून घेतलेले आहेत। आता हे देखील ज्या प्लेटमध्ये जवस काढलेले आहेत त्या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि हे देखील गार होऊ देणार आहे। आता पुन्हा सारख्याच कढईमध्ये आणि सारख्याच वाटीने इथे मी पाववाटी भोपळ्याच्या बिया आणि सारख्याच प्रमाणात इथे मी पाववाटी सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत। आता या बिया भाजताना इथे मी तुपाचा देखील वापर करणार नाही, फक्त याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत या बिया चांगल्या भाजून घ्यायच्या। आणि थंडीमध्ये ऊर्जा देणारे आपण पौष्टिक लाडू जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला सर्वात अगोदर सुक्या मेव्याची आठवण होते। या सुक्या मेव्याला देखील मागे टाकणाऱ्या या पौष्टिक अशा बिया आहेत आणि या छोट्या छोट्या बियांकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो, पण या बिया आपल्या आरोग्यासाठी खूपच अशा फायदेशीर आहेत। आणि या सूर्यफुलांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, बी भरपूर प्रमाणात असते आणि या बियांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते किंवा भोपळ्याच्या बियामुळे शांत झोप येते किंवा आजकाल लोकांवर भरपूर अशा प्रकारचं टेन्शन असतं। टेन्शन जर असेल किंवा डिप्रेशनचा जर सामना करावा लागत असेल तर त्याच्यासाठी या बिया खूपच अशा फायदेशीर ठरतात। यामुळे शांत झोप येते आणि इम्युनिटी देखील बूस्ट होते आणि डायबिटीसमध्ये देखील या बिया खूपच अशा फायदेशीर ठरतात। आता तुम्ही पाहू शकता या बियांचा हलकासा रंग बदललेला आहे आणि याच्यातला कच्चेपणा देखील निघून गेलेला आहे। आता या बिया देखील एका प्लेटमध्ये काढून गार होण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत। आता पुन्हा सारख्याच कढईमध्ये इथे मी सारख्याच प्रमाणात इथे मी पाववाटी अक्रोड घेतलेले आहेत। आता अक्रोड देखील याच्यातला हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत मंद आचेवर एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचे आहेत। आता या अक्रोडचे काय काय फायदे आहेत हे असं मला वाटतं की सांगायची काहीच गरज नाही। अक्रोड देखील काही मिनिटांसाठी मंद आचेवर चांगले भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून ठेवून द्यायचे आहेत। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता तीळ आणि जवस देखील व्यवस्थित गार झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत
आता हे मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचे आहेत, पण फिरून घेताना मिक्सर चालू बंद करत हलकेसे जाडसर होईपर्यंत आपल्याला मिक्सरला हे फिरून घ्यायचे. पण याची जास्त बारीक देखील पावडर आपल्याला तयार करून घ्यायची नाही. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे तीळ आणि जवस मी इथे बारीक करून घेतलेले आहेत. आता सारख्याच पद्धतीने बिया देखील गार झाल्यानंतर आणि अक्रोड देखील गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून आणि सारख्याच पद्धतीने मिक्सर चालू बंद करत हे मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत. पण याची जास्त बारीक देखील पावडर इथे मी तयार करून घेतलेली नाही. तुम्ही पाहू शकता हलकेसे हे जाडसरच असे ठेवलेले आहेत. आता लगेचच आपण गुळाचा पाक तयार करून घेऊयात. त्यासाठी पुन्हा गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि सारख्याच वाटीने 1 वाटी बारीक किसून घेतलेला गुळ घेतलेला आहे. नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी अशी ठेवायची आहे. आता आपल्याला पूर्णपणे हा गुळ यामध्ये वितळून घ्यायचा आहे आणि साधारण 3 ते 4 मिनिटांपर्यंत या गुळाचा पाक तयार करून घ्यायचा. आणि पूर्णपणे गुळ वितळल्यानंतर हलकासा या गुळाच्या वरती म्हणजे पाकाच्या वरती हलकासा फेस येतो तेव्हा गॅस बंद करायचा आणि याच्यापेक्षा जास्त पाक आपल्याला तयार करून घ्यायचा नाही. आणि लगेचच गॅस बंद करून ही कढई मी खाली घेतलेली आहे आणि नंतर सर्व जिन्नस आपण जी वाटून घेतलेली होती ती सर्व यामध्ये टाकून दिलेली आहे. आता लगेचच ही सर्व जिन्नस या गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हा गुळाचा पाक गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे सर्व जिन्नस यामध्ये व्यवस्थित पटकन असे एकजीव करून घ्यायचे आहेत. आता चमच्याने यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर हाताने देखील यामध्ये मी एकजीव करून घेतल्यानंतर सारख्याच आकाराचे आपल्याला इथे लाडू वळून घ्यायचे आहेत. आणि जर लाडू वळता येत नसतील तर हाताला काय करायचं, थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तूप लावल्यानंतर हे लाडू वळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता किती सहजतेने हे लाडू बांधले गेलेले आहेत. खूपच सुंदर टेक्स्चरचे आपले इथे हे पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत. शरीराच्या पोषणासोबतच केसांची देखील काळजी हे लाडू घेतात. आणि तुम्हाला जर केसगळतीचा खूपच त्रास असेल तर अवघ्या 5 दिवसांच्या आतमध्ये तुमची केसगळती थांबेल. हिवाळ्यामध्ये काय होतं, आपल्याला अंगदुखीचा किंवा हाडेदुखीचा किंवा सांधेदुखीचा त्रास नेहमी तर उद्भवतोच. तर सांधेदुखीचा त्रास असेल किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल हे देखील त्रास या लाडूच्या सेवनाने कमी होतील. तर तुम्ही या लाडूचं टेक्स्चर तुम्ही जवळून पाहू शकता. तर अशा प्रकारे शरीराला ऊर्जा देण्यासोबतच तुमच्या केसांची देखील काळजी घेणारे हे पौष्टिक लाडू तुम्ही हिवाळ्यात नक्कीच बनवून पहा आणि तुम्हाला हे नक्कीच आवडतील. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत.